आज आपण अचूक प्रमाणात तीळ गुळाचे लाडू बनवणार आहोत। अर्धा किलोच्या प्रमाणात आणि योग्य पद्धत वापरून प्रत्येक वयाची व्यक्ती खाऊ शकतील एवढे मऊसूत गुळाच्या पाकातील लाडू आपण बनवणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी लाडूचे मिश्रण जर का खूप ड्राय झाले असेल व जर का लाडू वळले जात नसतील तर काय करायचं यासाठी मी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे शेंगा भाजून घेणार आहे। शेंगाचं प्रमाण आपण इथे 50 ग्रॅम घेतलं आहे। या तिळगुळाच्या लाडूमध्ये शेंगा घातल्याने खूपच छान टेस्ट येते। त्यासाठी इथे मी थोडेसे शेंगा घालत आहे। अर्धा किलोच्या प्रमाणात लाडू बनवण्यासाठी इथे मी प्रमाण सांगतेय। शेंगा आपण 50 ग्रॅम घेतले, तीळ घ्यायची आहे 200 ग्रॅम व गूळ घ्यायचा आहे 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो। हे सर्व प्रमाण मिळून अर्धा किलोचे लाडू बनतात व अर्धा किलोच्या प्रमाणात साधारण 20 ते 25 लाडू बनतात। आता आपले शेंगा भाजून झालेत, याला काढून घेऊ। आता आपण तीळ भाजून घेऊयात। ही तीळ आपण 200 ग्रॅम घेतलेली आहे। याला देखील आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत। या तिळाला सतत हलवत राहायचं कारण तीळ लगेच करपण्याची शक्यता असते। सतत ही तीळ चमच्याने हलवल्याने व्यवस्थित भाजल्या जाते व तीळ खमंग भाजल्या गेली की याचे लाडू देखील खूप टेस्टी बनतात। आपल्याला ही तीळ खूप देखील भाजायची नाहीये, जर खूप भाजल्या गेली तर याला कडवटपणा येतो। ही तीळ भाजताना आपल्याला चटचट असा आवाज येतो, याचाच अर्थ आपली तीळ भाजत आली आहे व ही तीळ भाजल्यानंतर थोडीशी फुलून येते, तर असं समजायचं की आपली तीळ भाजून झाली आहे। ही तीळ भाजण्यासाठी साधारण मला 3 ते 4 मिनिटं लागलीत। ही संपूर्ण तीळ मी मंद आचेवरच भाजलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता याचा रंग देखील थोडासा बदललेला आहे। आपली संपूर्ण तीळ इथे भाजून रेडी आहे। आता याला एका ताटामध्ये काढून घेऊत। आता लगेचच आपण याच कढईमध्ये पाक तयार करून घेऊ। आपण इथे गुळाचा पाक करणार आहोत। त्यासाठी सर्वात आधी इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे। तूप इथे साजूक तूप वापरायचं आहे। तूप तुम्हाला नसेल घालायचं तरी देखील चालेल। आता यामध्येच आपण गूळ घालणार आहोत। गूळ इथे मी फोडून बारीक केलेला आहे। तुम्ही हा गूळ किसून घेतला तरी देखील चालेल। शक्यतो तुम्ही गूळ बारीक करूनच घ्या कारण गूळ वितळायला वेळ लागतो। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। पाणी साधारण 2 ते 3 चमचे एवढंच घालायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता पाणी घातल्यामुळे ना गूळ करपण्याची शक्यता नसते व गूळ व्यवस्थित वितळल्या जाते। आता या गुळाचे पाक देखील आपण मंद आचेवरच करणार आहोत। या तिळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पाक आपला व्यवस्थितच बनला पाहिजे, नाहीतर हे लाडू बिघडतात। हा पाक जर खूप कडक झाला तर लाडू ड्राय होतात आणि कच्चा राहिला तर लाडू चिकट होतात आणि लाडू वळवता येत नाही। त्यासाठी हे पाक अगदी परफेक्ट बनलं पाहिजे। आपलं पाक व्यवस्थित वितळत आलेला आहे। साधारण 2 ते 3 मिनिटांनी आपण पाक चेक करणार आहोत। एका प्लेटमध्ये आपण पाणी घ्यायचं व त्यावर हे पाक चेक करायचं आहे। बघा या पद्धतीने आपला हे पाक अगदी चिकट लागत आहे, याचाच अर्थ आपल्याला आणखीन 2 मिनिटं पाक बनायला लागतील। तोपर्यंत आपण जे शेंगा भाजून घेतले होते त्याला आपण साल काढून या पद्धतीने बेलण्याने किंवा रवीने थोडेसे मोठे मोठेच बारीक करून घेणार आहोत। जेव्हा ना हे लाडू मध्ये मध्ये येतात तेव्हा याची टेस्ट आणखीनच छान लागते। खूप बारीक न करता या पद्धतीने मोठे मोठे फोडून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता। आता हे आपले शेंगा सर्व फोडून झाले। आता आपला गुळाचा पाक देखील बनला असेल, एकदा आपण चेक करून घेऊ। पुन्हा एकदा या पाकाला आपण प्लेट मधील पाण्यामध्ये टाकून बघू। अगदी लगेचच गरम गरम आपण चेक केलं तर ते हाताला चिटकतं। त्यासाठी आपण इथे पाणी घेतलेलं आहे। 3-4 सेकंदांनी चेक केलं तर लगेच आपल्याला कळेल। लगेच याची गोळी बनत आहे। या पद्धतीने गोळी झाली पाहिजे, पण ही गोळी टाकल्यानंतर याचा आवाज नाही आला पाहिजे। याचा आवाज आला तर समजायचं की आपला पाक खूपच जास्त कडक झालेला आहे, तेव्हा मात्र आपले लाडू ड्राय होतात व वळतच नाही। आता या पाकामध्ये आपण शेंगा व तीळ घालून मिक्स करणार आहोत। हे मिक्स करताना आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता हे तीळ व गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊ। या प्रोसिजरला आपल्याला फास्टच करायचं आहे, नाहीतर आपले लाडू वळणार नाही। कारण हे मिश्रण जर का थंड झाले तर लाडू वळत नाही। हे मिश्रण लगेचच ड्राय होतं। आता आपण याचे लगेच लाडू वळून घेऊयात। हे मिश्रण खूप गरम असल्याने हाताला चटका बसतो। यासाठी तुम्ही थंड बर्फाचं पाणी देखील वापरू शकता, म्हणजेच हे बर्फाचं पाणी थोडंसं हाताला लावून घ्यायचं। यामुळे हे मिश्रण हाताला पोळणार नाही।
आता हे सर्व लाडू याच पद्धतीने बांधून घेऊ। तुम्ही बघू शकता वरूनच लाडू किती छान दिसत आहे। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाडू बांधू शकता। आपण एवढे लाडू बांधूस तर मिश्रण थंडच होते, त्यासाठी इथे मी एक ट्रिक सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। आता आपले हे मिश्रण थोडेसे ड्राय होत चाललेले आहे, तुम्ही बघू शकता लाडू बांधल्या जात नाहीये। त्यासाठी मी इथे कोणीही न सांगितलेली ट्रिक सांगणार आहे। साधारण इथे 5 ते 6 लाडू बांधूस तरच आपलं हे मिश्रण ड्राय झालेलं आहे। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी इथे थोडंसं पाणी घेतलंय। हे भांड गॅसवर ठेवून आपण उकळी येऊ द्यायची आहे व हे ड्राय झालेले मिश्रण आपण या कढईमधल्या गरम पाण्यामध्ये घालून मिक्स करणार आहोत। थोडंसं हे मिश्रण घालायचं, म्हणजे 4-5 लाडू बांधेपर्यंत आपले हे मिश्रण गरमच राहील। थोड्या वेळेला असेच फिरून घेऊ आणि थोड्या वेळाने तुम्हाला आश्चर्य वाटेल की लाडू आपलं चिकट झालेलं आहे व बनण्यासाठी रेडी आहे। हे करायला आपल्याला फक्त 1च मिनिट लागले। आता हे लाडू मी तुम्हाला बांधून दाखवते। बघा, हे लाडू अगदी व्यवस्थित बांधल्या जात आहे। याच पद्धतीने तुम्ही सर्व मिश्रण थोडे थोडे घेऊन लाडू बांधू शकता। म्हणजेच हे मिश्रण एवढे लाडू बांधूस तर गरमच राहते व बाकीचे पुन्हा ह्याच पद्धतीने मिश्रण बनवून घ्या व लाडू बांधून घ्या। यामुळे लाडू दिसायलाही ड्राय दिसणार नाही, खूप छान दिसतात। हे मिश्रण जर तुम्हाला पोळत असेल तर या पद्धतीने तुम्ही बर्फाच्या पाण्यामध्ये हात बुडवून घ्या, म्हणजेच तुम्हाला याचे चटके बसणार नाही व तुम्हाला लाडू फास्ट बांधता येईल। आता मी हे लाडू याच पद्धतीने थोडे थोडे मिश्रण घेऊन बांधणार आहे। आता आपले सर्व लाडू बांधून होत आलेत आणि तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा दिसायला किती छान दिसत आहे। यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरून हे लाडू बनवा। आता तुम्हाला हे लाडू मी तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता हे लाडू किती मऊसूद व खुसखुशीत झालेले आहेत। तुम्ही हे लाडू नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतात व मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्सने बनवा, तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही। तुम्ही जर का पहिल्यांदाच बनवत असाल तरी देखील तुम्ही या ट्रिक वापरून लाडू बनवू शकता। अर्धा किलोच्या प्रमाणात साधारण 20 ते 25 लाडू बनतात व या साईजचे माझे लाडू 25 बनून रेडी आहे। हे तीळ गुळाचे लाडू सर्वांनाच खूपच आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यावर दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच पुढील रेसिपीच्या व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल व लगेचच तुम्ही माझी रेसिपी बघू शकाल। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।